नमस्कार. अपमेट या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. आज आपण आदिवासी विकास विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या अंतर्गत जी वॉचमेन म्हणजेच चौकीदार पदाची जाहिरात आलेली आहे, त्या संदर्भात संपूर्ण माहिती बघणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल, तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून येणाऱ्या पुढील सर्व भरतींचे अपडेट्स तुम्हाला मिळून जातील. आदिवासी विकास विभाग यांचे हेडक्वार्टर नाशिकमध्ये आहे. त्यांच्या अंतर्गत गट ड या पदासाठी जाहिरात निघालेली आहे. त्या पदाचं नाव आहे वॉचमॅन म्हणजेच चौकीदार. याची त्यांनी सुधारित जाहिरात काढलेली आहे बघा. आरक्षणाच्या अडचणीमुळे त्यांनी नवीन जाहिरात पब्लिश केली आहे. ही त्यांची सुधारित जाहिरात त्यांच्या वेबसाईटवर आहे. लिंक मी या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये दिलेली आहे. यामध्ये तुम्ही ॲप्लाय करू शकता किंवा ही संपूर्ण जी विंडो आहे, त्या विंडोची लिंक मी या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये दिलेली आहे. तसेच संपूर्ण जाहिरात मी आपल्या टेलिग्राम चॅनलवर टाकलेली आहे. तिथं तुम्ही बघू शकता. टेलिग्राम चॅनलची लिंकसुद्धा व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला मिळून जाईल. त्यामुळे तुम्हाला त्यांची जाहिरात दिसेल, अर्ज कसा करायचा याची माहिती दिसेल. तुम्ही जर नवीन नोंदणी करत असाल, म्हणजे तुम्हाला जर फॉर्म भरायचा असेल, तर सुरुवातीला तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं आहे या टॅबमध्ये. त्याच्यानंतर रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्हाला ID पासवर्ड मिळेल. त्यातून तुम्हाला लॉग इनमधून त्याचं फॉर्म भरायचं आहे. काही कारणास्तव इन फ्युचर तुमचा जर पासवर्ड विसरला, तर फॉरगॉट पासवर्डचा सुद्धा त्यांनी ऑप्शन आपल्याला अवेलेबल करून दिलेला आहे. तसेच तुम्हाला जर काही टेक्निकल, नॉन टेक्निकल हेल्प पाहिजे असेल, तर कॉन्टॅक्ट असचा त्यांनी ऑप्शन दिलेला आहे. तुम्हाला फॉर्म भरताना काय अडचण आली, काय क्वेरी असली किंवा पदाबद्दल काय क्वेरी असली, तर तुम्ही त्या ठिकाणी जाऊन त्यांना संपर्क करू इच्छिता. टेक्निकल हेल्प डेस्क, तुम्हाला फॉर्म भरण्यासाठी जर काय अडचण आली, तर तुम्हाला हा पर्याय वापरायचे. आणि जर तुम्हाला त्या पदाबद्दल माहिती पाहिजे असेल, त्या विभागाबद्दल काय माहिती पाहिजे असेल, तर TDC नाशिक हा जो हेल्प डेस्क आहे, यावर संपर्क साधा, तुम्हाला ते नक्की मदत करतील. आता आपण सविस्तर जाहिरात बघूयात. पदाचं नाव आहे चौकीदार, गट ड ची ही पदाची जाहिरात आहे. त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे याचा जो दिनांक आहे, हा आहे 6 मे रोजी याचा अर्ज करण्यास सुरुवात झालेली आहे. शेवटची तारीख आहे 27 मे रात्री 12 तुम्ही अर्ज करू शकता. जाहिरात अर्ज करण्याची तारीख वाढेल किंवा नाही ही पुढची गोष्ट, परंतु 27 तारखेच्या आत तुम्ही अर्ज करायला पाहिजे. रात्री 12 तुम्ही अर्ज करू शकता. त्याच्यानंतर या ठिकाणी त्यांनी मेन्शन केले बघा, की सुरुवातीला एक जाहिरात निघाली होती. त्याच्यानंतर काही दिवसानंतर त्यांनी सुधारित जाहिरात काढली. तर त्या दरम्यानमध्ये ज्यांनी कोणी अर्ज केला असेल, त्यांना परत अर्ज करण्याची आवश्यकता नाही. त्यानंतर जागेचा तपशील दिला आहे. प्रत्येक त्यांचं जे प्रकल्प कार्यालय आहे, त्यामध्ये ही जे पदं आहेत, त्या ठिकाणी व्हॅकंट आहेत, त्याचा तपशील या ठिकाणी त्यांनी दिला आहे. तुमच्या प्रवर्गनिहाय, आरक्षणनिहाय तुम्ही जागा बघा आणि त्या तुमच्या संबंधित प्रकल्प कार्यालयामध्ये तुम्ही त्या ठिकाणी अर्ज करू शकता. एकापेक्षा जास्तही तुम्ही अर्ज करू शकता. तुम्हाला वेगवेगळ्या लागूनमधून अर्ज करावा लागेल. ही जी माहिती तुम्ही PDF मध्ये बघू शकता. तुमच्या जिल्ह्याच्या जवळ जे असेल किंवा तुम्हाला ज्या ठिकाणी जागा असतील त्या ठिकाणी तुम्ही या प्रकल्प सगळ्या जागा बघू शकता. 400+ जागा टोटल आहेत, तुम्हाला माहीतच असतील. त्याच्यानंतर ह्याचं जे आपण म्हणतो की याचं एज्युकेशन क्वालिफिकेशन जे आहे, त्यामध्ये तुम्ही 10वी पास असाल तर याला अर्ज करू शकता. टक्केवारीची कोणती अट नाही. 10वी पास असाल तर तुम्ही या पदाला 100% अर्ज करू शकता. वेतन श्रेणी ही तुम्ही बघा S1 आहे, म्हणजेच तुमचं बेसिक हे 15,000 आहे. त्यावर तुमचा भत्ते होऊन तुमचा पगार दिला जाईल. त्यानंतर आरक्षण जे असते हे प्रत्येक भरतीनुसार तुम्हाला भूकंपग्रस्त, प्रकल्पग्रस्त जे असतात, महिला आरक्षण, दिव्यांग आरक्षण त्या अटी सेम राहतील. त्याच्यानंतर तुमचं वयोमर्यादा आहे ही 18 ते 38 वर्ष असावी खुल्या वर्गासाठी. आणि मागासवर्गीय किंवा जे उमेदवार आहेत त्यांना 18 ते 43 जास्त नसावे, असं त्यांनी, जे की आपल्या सरळ सेवेला जेवढी असते वयोमर्यादा तीच आहे, कारण की ही सुद्धा सरळ सेवेची भरती आहे. आणि तुमचं एज्युकेशन क्वालिफिकेशन किंवा तुमचं शिक्षण आणि तुमचं वय हे 1 एप्रिल 2026 रोजी तेवढं तुमचं वय किंवा शैक्षणिक पात्रता म्हणजे 10वी पूर्ण असणं गरजेचं आहे. तुमची निवड करताना तुम्हाला एक्झाम असणार आहे. ती सर्व पदांसाठी म्हणजे फक्त एक पदासाठी संपूर्ण मराठी भाषेमध्ये त्यांचा पेपर असणार आहे. कॅम्प्युटर बेस्ड एक्झाम असणार आहे तुम्हाला.
प्रत्येक प्रश्नासाठी तुम्हाला 2 गुण असतील, म्हणजे 100 गुण 100 प्रश्न 200 गुणांना असतील. त्यामुळे तुम्हाला मराठीचे 25 क्वेश्चन 50 गुणांना, इंग्रजी 25 क्वेश्चन 50 गुणांना, सामान्य ज्ञान त्यामुळे तुम्हाला चालू घडामोडी किंवा इतिहास भूगोल त्यासारखे प्रश्न असतील 25 क्वेश्चन 50 गुण, आणि बौद्धिक चाचणी यामध्ये तुम्हाला गणित थोडेफार आणि बुद्धिमत्ता चाचणी जे प्रश्न असतील त्याचेसुद्धा 25 क्वेश्चन 50 गुणांना, असे 100 क्वेश्चन 200 गुण. वेळ असेल 2 तास. संपूर्ण पेपर हा तुमचा मराठी भाषेमध्ये असणार आहे. निगेटिव्ह मार्किंग कोणत्याही प्रकारचं नसणार आहे. फी आहे बघा, ओपनसाठी ₹1000, कास्टसाठी ₹900, जे तुम्हाला माहीत असेलच. माजी सैनिकांना शुल्क आकारले जाणार नाही किंवा दिव्यांग माजी सैनिकांना. तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायची, आत्ताच मी सांगितलं सुरुवातीला की तुम्हाला पहिल्यांदा रजिस्ट्रेशन करायचं आहे. त्यानंतर तुम्ही लॉग इन करून तुमचा अर्ज भरू शकता. तुमचे डॉक्युमेंट, तुमचं कास्ट सर्टिफिकेट किंवा शैक्षणिक डॉक्युमेंट जे असतील ते समोर घेऊन बसा. तुम्ही घरबसल्यासुद्धा अर्ज करू शकता. अर्ज कसं करायचा हे सुद्धा त्यांनी त्यांच्या वेबसाईटमध्ये दिलेलं आहे. त्यानंतर अर्ज करताना त्यांनी सांगितलं बघा, तुमचा फोटो कोणत्या साईजमध्ये पाहिजे, सही तुमच्या काळ्या शाईने केलेलं पाहिजे, डाव्या अंगठीचा ठसा पाहिजे त्यांना, किंवा मजकूर म्हणजे जसं आपण हँड रिटन डिक्लेरेशन म्हणतो हे सुद्धा तुम्हाला या ठिकाणी दिलेलं आहे. हे तुम्हाला त्या ठिकाणी अपलोड करायचं आहे. हँड रिटन डिक्लेरेशन यामुळे तुम्हाला इथं तुमचं स्वतःचं नाव टाकायचं आहे. संपूर्ण सेंटेन्स लिहून तुम्हाला त्या ठिकाणी अपलोड करायचं आहे. या ठिकाणी त्यांनी अर्ज करण्याची जी प्रोसेस आहे ती सविस्तर तुम्हाला दिलेली आहे. पेमेंट तुम्ही ऑनलाईन करू शकता. तुम्हाला फोटो, सही, डाव्या हाताचा अंगठा आणि हँड रिटन डिक्लेरेशन जे आहे या 4 गोष्टी तुम्हाला अपलोड करायच्या आहेत. अर्ज करताना तुमची जी बेसिक माहिती असेल किंवा संपूर्ण माहिती काळजीपूर्वक भरा. कोणत्याही प्रकारची त्या ठिकाणी चूक करू नका. अर्ज सबमिट केल्यानंतर त्याचं एक प्रिंट तुमच्यापाशी ठेवा, जेणेकरून तुम्हाला पुढील काळामध्ये त्याचा उपयोग नक्की होईल. एक्झाम सेंटर हे तुमचे बऱ्यापैकी सर्व जिल्ह्यामध्ये असणार आहेत. परंतु जर तुमचे अर्जसंख्या जास्त आली तर त्यातील काही विद्यार्थ्यांना इकडेच्या जिल्ह्यात शिफ्ट केलं जाईल असं त्यांचं म्हणणं आहे. पण शक्यतो सर्वांची परीक्षा त्या संबंधित जिल्ह्यामध्ये होईल अशी अपेक्षा आहे. एक्झामचे हॉल तिकीट आल्यानंतर तुम्हाला दिलेल्या टायमिंगच्या 1 तास अगोदर परीक्षा केंद्रावर उपस्थित राहायचं आहे, असं त्यांनी या ठिकाणी मेन्शन केलेलं आहे. परीक्षा जर मल्टिपल शिफ्टमध्ये घेतल्या तर त्या ठिकाणी नॉर्मलायझेशन प्रोसेस ही केली जाईल असं त्यांचं म्हणणं आहे. आणि साहजिकच आहे की बऱ्यापैकी याला अर्ज येतील. त्यामुळे जर तुमची परीक्षा एकापेक्षा जास्त सत्रामध्ये झाली तर नॉर्मलायझेशनची मेथड या ठिकाणी वापरली जाईल. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस तुम्हाला जी काय डॉक्युमेंट लागणार आहे त्याची यादी या ठिकाणी दिलेली आहे बघा. अर्ज किंवा तुम्ही परीक्षा फी भरलेली पावती, एज्युकेशन डॉक्युमेंट, तुमचं कास्ट सर्टिफिकेट किंवा व्हॅलिडिटी सर्टिफिकेट जे असेल, टेक्निकल हेल्प तुम्हाला नंबर त्यांनी दिलेला आहे. तर अशी ही जाहिरात आहे. यामध्ये जर तुमची काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. ॲप्लिकेशनची लिंक एवढ्याच्या कमेंट बॉक्समध्ये दिलेली आहे. जे काही एलिजिबल असेल त्यांनी हा फॉर्म नक्की भरायला पाहिजे. आणि याचा जर तुम्हाला जर जॉब चार्ट सांगायचं म्हणलं तर शक्यतो हे पद जे आहे हे जे त्यांच्या ज्या शाळा असतील त्या शाळेमध्ये जे त्यांचं गेट आहे त्या गेटवर तुम्हाला ठेवलं जाईल निगराणीसाठी. धन्यवाद.